आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची। हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो। या वारीतील एक महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक म्हणजे रिंगण। ही रिंगण पाहण्यासाठी वारकरी अत्यंत आतुर झालेले असतात। याच रिंगण परंपरेविषयी ही खास माहिती। पंढरीच्या वारीत अवघ्या जगाचे लक्ष लागलेले असते ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांकडे। आणि अर्थातच जेव्हा पालख्या येतात तेव्हा येतो अश्व। माऊली आणि तुकोबारायांचे मानाचे अश्व आणि त्या अश्वानी घातलेले रिंगण यालाही एक परंपरा आहे। ही परंपरा आध्यात्मिक किंवा धार्मिक नसून त्याला मराठा लष्कराचा इतिहास आहे। ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या हा वीरावर मराठा सरदारांचे कायमच लक्ष राहिलेले आहे। परमेश्वराची सेवा आणि धर्माचे रक्षण म्हणून मराठा सरदार लष्कर घेऊन वारीत यायचे। पुढे यातूनच काही परंपरा सुरू झाल्या आणि त्याचाच भाग म्हणजे रिंगण। आता हे रिंगण म्हणजे काय, ते कसे घातले जाते, त्याची आध्यात्मिक बाजू काय, हे अश्व कुणाचे असतात, त्याची परंपरा काय, अशा अनेक प्रश्नांचा उलगडा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान। प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत। रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते। काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे। पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोहोचते तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात। यामध्ये मध्यभागी पालखीच्या सभोवताली पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याच्या भोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्या भोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे राहतात। रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे। चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त या ठिकाणी दिसून येते। रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी व विनेकरी हे स्वतंत्ररित्या रिंगणात पळतात। रिंगणाचे मुख्य आकर्षण असते अश्वांची दौड। पालखी सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी असतात। यात एका अश्वावर जरी पटका असलेला स्वार असतो तर एक अश्व रिकामा असतो। रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा असते। चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात। त्यात अश्व मोकळा सोडतात। अश्व रिंगणाला 3 फेऱ्या मारतात। यावेळेस भाविक माऊली माऊली असा गजर करतात। अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो। उभे रिंगण, गोल रिंगणाप्रमाणे उभे रिंगण हाही एक रिंगणाचा प्रकार आहे। या दिंड्या वर्तुळाकार उभ्या न राहता पालखीच्या दोन्ही बाजूने समोरासमोर उभ्या राहतात। यामधून अश्व दौडतो। उडीचा खेळ आणि रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ होतात। हे खेळ होताना टाळ व भजन सुरू असते। हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव आहे। यामध्ये मध्यभागी पालखी ठेवून कडेने पाकळ्यांप्रमाणे रचना करून टाळकरी बसतात। वेगवेगळ्या ठेक्यांवर ज्ञानोबा तुकाराम हे भजन करतात। या वर्तुळाच्या कडेने पखवाज वादक उभे राहून पखवाज वाजवतात। पाऊस पडून चिखल झाला असला तरीही पावसात चिखलात बसून हा खेळ खेळून वारकरी याचा आनंद लुटतात। बकरी रिंगण संत तुकाराम महाराज व संत सोपान काका पालखी सोहळ्यात मेंढरांचे अथवा बकरी रिंगण सुद्धा होते। पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन जातात। ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात। पालखी सोहळ्यात अशा प्रकारे विविध समाजातील लोक परीने सहभागी होतात। पालखी सोहळ्यावर व त्यातही विशेष करून रिंगणावर घोड्याची दौड चोपदारांचा सहभाग कर्णा वाजवून पालखी निघण्याच्या वेळी सूचित करते। मराठेशाही लष्करी छाप जाणवते। मंडळी, हजारो वर्षांपासून चालत निघणाऱ्या वारीचे रूपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झाले तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली। रिंगणाची परंपरा ही लौकिक अर्थाने सुरू झाली असावी। सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, विनेकरी गोलाकार उभे राहतात। नामगजर सुरू होतो। टाळ मृदुंगाच्या एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करीत वारकरी नाचू लागतात। या तालातच भरधाव वेगाने दिंडी सोहळ्यातील अश्व गोलाकार प्रदक्षिणा करीत पालखीला अभिवादन करतात। टाळ मृदुंगाचा वेग, जय जयकार आणि वायू वेगाने धावणारे अश्व हे सारे दृश्य विलोभनीय असतेच।
त्याचबरोबर लष्कराच्या छावणीला व शिस्तीचा शोभणारही असते। या रिंगणाचा आविष्कारही संपूर्ण लष्करी शिस्तीसारखा असतो। रिंगण संपते आणि रिंगणाच्या परिघातच हमामा, फुगडी, हुतुतू, आटापाटा, एकीबळीचे हे खेळ टाळ मृदुंगाच्या गजरात सुरू होतात। रिंगणाची प्रथा का सुरू झाली आणि त्यातील रूपक काय हे समजणे आवश्यक आहे। मुळात वारी हा बहुरूपी संत खेळ आहे। परमार्थ हा गंभीर चिंतनाने, इंद्रिय दमनाने, शुष्क आणि अत्यंत कठीण तसे अनाकलनीय अशा सौदांतिक व्याख्यानाने करायचा नाही, तर तो आनंदाने खेळत स्वतःला विसरत करायचा आहे। खेळ तर पांडुरंगालाही आवडतो। पांडुरंग हा स्वतः खेळिया आहे। या विश्वाच्या खेळात खेळिया होतो, स्वतःही खेळतो आणि इतर सर्वांना खेळवतो। खरे तर त्याला या खेळाची काय आवश्यकता, तर पुढे तुकोबाराय सांगतात, तो 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांनी वर्णिला असूनही त्याच्या पलीकडे जाऊन वारकऱ्यांशी खेळतो ते या रिंगणात, असे माऊली म्हणतात। वारकरी या रिंगणात खेळताना सुखाने इतके धुंद झाले आहेत की ब्रह्मक्य भावाने कसे एकरूप झाले हे देखील विसरले आहेत। जीवनाच्या परिघाती ही सामरस्याची अनुभूती घेणे हेच रिंगण आहे। एका ध्येयापासून निघून ध्येयपूर्ती करून ध्याताने पुन्हा त्याच्या स्वरूपात येऊन मिळणे हे रिंगण होय। प्रत्येकाला आपल्या ध्येयाने, न्यायाचे, वृत्तीचे, कर्माचे, पुरुषार्थांचे रिंगण समजायला हवे। हे रिंगण उभे करून जो खेळकर भूमिकेतून जीवनाकडे पाहतो तो जीवनवारीचा आनंद यात्री होतो।